केलंय। त्यांनी वेगळी भूमिका घेतल्यास त्याचा फायदा महायुतीला होणार असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत। त्यांना 4 जागांचा प्रस्ताव दिला होता असंही त्यांनी म्हटलंय। तर प्रकाश आंबेडकर याबाबत 2 एप्रिलला भूमिका जाहीर करणार आहेत। याआधीच प्रकाश आंबेडकरांनी 9 जागांवर उमेदवार जाहीर केलेले आहेत। तिकडे शरद पवारांनी देखील प्रकाश आंबेडकरांना साथ घातली आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये जाणार का हे पाहावं लागणार आहे। दरम्यान पुन्हा आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये जाणार नाहीत असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे। जे लोक संविधान खतम करू इच्छित आहेत त्यांना अप्रत्यक्ष मदत होईल असं कोणी वागू नये असं या मताचा आम्ही आहोत। आणि 4 जागांचा प्रस्ताव होता। आमची चर्चा अत्यंत चांगल्या वातावरणात होत होती किंवा झाली। आम्हाला सगळ्यांना बाळासाहेब आंबेडकर आधी प्रिय आहेत। वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीबरोबर असायलाच पाहिजे ही आमची भूमिका आहे। खोटं काय आहे? आपली महाविकास आघाडी बरोबर चर्चा अजूनही सुरू आहे। तुम्हाला सगळ्यांनी आवाहन केलेलं म्हणजे जितेंद्र आव्हाड असेल, संजय राऊत असेल, सगळेजण वाट पाहत आहेत, तुम्हाला वारंवार आवाहन करत आहेत की ते म्हणून मी म्हटलं ना जे काही आता मी करतोय ते 2 तारखेपर्यंत आपल्या सगळ्यांच्या समोर येईल असं मी त्या ठिकाणी मानतो। चर्चा मी म्हटलं 2 तारखेपर्यंत थांबा। थँक्यू। खंजीर खुपसण्यामध्ये ज्यांनी पीएचडी केलेली आहे, प्रत्येक बाबतीमध्ये हाच खरा आणि बाकी सगळे खोटारडे। म्हणजे आता एका तोंडाने बोलायचं आम्हाला संविधान वाचवायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने प्रकाश आंबेडकरजी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या घरचे व्यक्ती आहेत त्यांच्याच घरचा व्यक्ती अगर बोलत असेल की हा संजय राजाराम राऊत आमच्या पाठीत खंबीर खुपसतोय, मग नेमकं संविधान वाचवण्याची भाषा हा कुठल्या तोंडाने करतोय?